अजब प्रीतीची गजब कहाणी या मालिकेत आपण बघतोय की राजवीरच्या हातात फक्त मयुरीची ओढणीच आली आहे. त्याची आणि मयुरीची भेट झालीच नाही. मयुरी इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहोचते आणि तिला खूप लेट होतं. ती एक्सप्लेनेशन द्यायला लागते पण ती रिसेप्शनिस्ट काही ऐकून घेत नाही. मयुरी मागे वळून बघते तर काय, इंटरव्ह्यूसाठी रांग लागलेली असते. पण मयुरी मात्र होप सोडत नाही. ती मनात विचार करते, काहीही झालं तरी तुलाच जॉब मिळणार आहे मयुरी, तू टेन्शन घेऊ नकोस. असो, पण आता इकडे हा भाऊस आहे म्हणजे मयुरीचा भाऊ निघाला आहे कुठल्या तरी बिझनेस मिटिंगला आणि तो अंगावरतीच इस्त्री करून घेतोय शर्टची. तेवढ्यात इथे एक सावकार आला आहे आणि तो अतिशय विक्षिप्त आणि गुंड प्रवृत्तीचा आहे असं म्हणायला हरकत नाही. तो आबांशी अतिशय मोठ्या भाषेत आवाज करतोय. आता तो आबांना म्हणतो, काय आबा कसे आहात तुम्ही, तुमच्या लेकाने माझ्याकडून कर्ज घेतलं, तो आता गेला, पण मी काय करू सांगा ना, मी कसं करू. आता आबा त्याला सगळी वास्तविक परिस्थिती सांगतात की आमचं जेमतेम सगळं व्यवस्थित सुरू आहे, माझा तरणाताठा मुलगा गेला हो, त्याचं दुःख काय असतं मी नाही सांगू शकत, पण आम्ही जसं जमेल तसं तुमचं कर्ज फेडू. पण हा सावकार ऐकायला तयार नाही आहे. तो अगदी खोचकपणे म्हणतो, अहो मी ऐकेलो पण माझा खिसा ऐकत नाही आहे ना. आबा त्याला वारंवार विनवण्या करत असतात की आम्ही कर्ज देऊ, पण तो आता अरेरावी करायला लागतो आणि तिथेच पान थुकतो त्याच्या तोंडातलं आणि उशीला आणि सगळ्या ठिकाणी हात पुसायला लागतो. मनुताई पुढे येते आणि म्हणते, अहो हे काय करताय. आणि त्याची नजर मनूवरती जरा वाईट पडली आहे. हे भाऊसाहेब बघतो आणि त्याची कॉलर धरून त्याला मारायला लागतो. आता त्याने कॉलर धरली म्हणून आता या सावकाराचा इगो हर्ट झाला आणि तो भाऊसाहेबला बाहेर आणून मारायला लागतो. आबा मध्ये पडतात आणि म्हणतात, हे बघा त्याला काही बोलू नका, तो बाहेरच चालला होता. आबा कसं तरी भाऊसाहेबला समजावून तिथून बाहेर जायला सांगतात. पण आता ही बाकीची गुंड आबांना त्रास द्यायला लागतात. आबाला खोकलायला लागतो. तेव्हा सावकार म्हणतो, धरू नकोस त्या म्हाताऱ्याला, आपलं कर्ज तोच फेडणार आहे, गचकला तर. मनुताईला वाटते काही झालं तरी मयुरीला आता हे कळायला हवं. पण इकडे राजवीर मात्र सतत मयुरीचा विचार करतोय. राजवीरच्या मनामध्ये मयुरीने चांगलंच घर केलंय. असो, पण आता मयुरी छान इंटरव्ह्यू देत असते. आता इंटरव्ह्यू घेणारे ते सर तिला तिची पर्सनल माहिती विचारतात. 10वी-12वीमध्ये तुम्हाला छान मार्क्स होते, मग ग्रॅज्युएशनमध्ये एक विषय का गेला. तेव्हा मयुरी सांगते की माझे वडील गेले होते त्यामुळे माझा एक पेपर राहिला. आणि आता त्यांनी तिला पर्सनल माहिती विचारली आहे. मयुरी घरातली सगळी परिस्थिती त्यांना सांगत असते. पण मनुताई मात्र सारखी तिला कॉल करत असते. मयुरी 2दा-3दा फोन कट करते. पण जेव्हा वारंवार फोन यायला लागतो तेव्हा ती रिक्वेस्ट करते, सर खूप इमर्जन्सी आहे, मला फोन घ्यावा लागेल, घरून फोन आहे. आणि मयुरीला फोन उचलल्या आरडाओरडा ऐकू येतो आणि ती म्हणते, सावकार आलाय का. मनुताई मी पोहोचतेच. ती आता इंटरव्ह्यू घेणाऱ्या सरांना म्हणते, सर मला जाऊ द्या, काय आहे ना घरून इमर्जन्सी आहे. ते म्हणतात की अगं तुझी नोकरी पण इमर्जन्सीच आहे ना. तेव्हा मयुरी म्हणते, पण आत्ता ह्या घडीला मला घरी जाणं खूप महत्त्वाचं आहे, आय एम सो सॉरी सर. असं म्हणून ती लगेच निघून जाते तिथून. इकडे या सावकारानं घर नावावर करून घेण्यासाठी पेपर आणलेत. तो आबांना फोर्स करतोय की ही सही करा, घर नावावर करून द्या आणि कर्ज संपवा. आबा सही करायला तयार नाही आहेत. आबा म्हणतात, हे काय तुम्ही व्याज दामदुपटीने लावलंय. मयुरी म्हणते, हा अन्याय आहे. आता पुन्हा एकदा सावकार मयुरीकडे सुद्धा वाईट नजरेने बघायला लागतो. मयुरीची आई मयुरीच्या समोर येते आणि म्हणते, हे बघा तिला नोकरी लागली आहे, आम्ही तुमचं कर्ज फेडू. पण मयुरी हळूच सांगते, आई मला नोकरी लागली नाही आहे. त्यामुळे आता सावकारला जास्तीच फावतं आणि तो पुन्हा आबांशी अरेरावीने वागायला लागतो. मयुरीला ते आत पाठवतात पण मयुरी म्हणते, हे बघा तुम्ही अशा पद्धतीने वागू नका. सावकार पुन्हा तिच्या जवळ जातो आणि दोन्ही बहिणीकडे बघून वाईट नजरेने बोलतो, बाहेर या म्हणजे दाखवतो तुम्हाला. आबांना तो पुन्हा सह्या करा म्हणत असतो. आबा जेव्हा नाही म्हणतात तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो, दाखवतो तुम्हाला हा सावकार काय चीज येते. आणि त्यांच्या घराचं फ्यूज काढून टाकतो आणि म्हणतो, तुम्ही लाईट बिल भरलं नाहीत ना. आबा म्हणतात, काय गुंडगिरी आहे ही. तेव्हा आबांना धमकवतो, तुम्हाला फ्यूज हवं आहे ना, मग लाईट बिल भरा गपचूप, पण नाहीतर माझे पैसे द्या. तेव्हा असं धमकावून तो निघून गेला आहे. आबा त्याला विनवण्या करत असतात, अहो ह्यावरच आमचा धंदा आहे हो. पण तो नाही ऐकत आणि निघून जातो. मयुरीला फार वाईट वाटतंय. राजवीर मयुरीची ओढणी हातात घेऊन विचार करतोय, तू माझा जीव वाचवलास, तुला तर भेटायलाच हवं. असो, पण आता इकडे ब्युटी म्हणून कोणीतरी मैत्रीण आहे मयुरीची. मयुरी तिला सगळं सांगत असते की काल कशाप्रकारे, म्हणजे राजवीर अजून तिला नाव माहीत नाही आहे, तो मुलगा माझ्या लुनावर चढला आणि त्याने 25च्या स्पीडने गाडी चालवली. त्याच्याकडे दागिने होते ग, तो मागे सारखा वळून बघत होता. त्याने ते चोरीचे दागिने आणले असतील तर. आता ही ब्युटी जरा मजेशीर दाखवली आहे त्यांनी.
आणि ती मयुरीने सांगितलेलं सगळं इंटरेस्टिंग पद्धतीने ऐकत असते आणि आयब्रोज करत असते एका बाईचे. पण ह्या गप्पा सुरू असताना ती त्यांचे आयब्रो उडवून टाकते आणि ती बाई किंचाळायला लागते आणि ब्युटीशी भांडायला लागते. तेवढ्यात मयुरीला तिच्या आईचा फोन येतो. तिची आई म्हणते, बाळा कुठेस तू? आता बोलता बोलता आबांना खोकला येतोय. म्हणजे तिची आई आबांकडे जाते पाणी द्यायला. मयुरीच्या लक्षात येतं. ती विचारते, आई आबा पुन्हा कोळशाची इस्त्री करताय ना गं? तिची आई म्हणते, काय करणार बाळा, आपल्याकडे लाईट नाही आहे, फ्यूज काढलाय ना सावकारने, लाईट बिलाचं काही करता आलं तर बघ गं. मयुरी म्हणते, हो आई तू काळजी करू नकोस, मी बघते काय करता येईल ते. असो, पण आता इकडे राजवीरने त्या मॅनेजरला चांगला जाब विचारलाय. हे अस्सल सोनं नाही आहे, हा कडा वाकत नाही आहे, खरं सांगा तुम्ही हे काय चाललंय? आता ही जी यामिनी आहे, जी सावत्र आई आहे राजवीरची, ती मॅनेजरला ओरडायचं नाटक करत असते आणि त्याला नंतर खुणवत असते की काही बोलू नकोस म्हणून. राजवीर प्रेमाने त्याची चौकशी करतो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, पगार वाढून हवा आहे का? पण राजवीरच्या चांगुलपणाचा त्याची ही दुष्ट आई म्हणजे सावत्र आई फायदा घेते आहे. राजवीर त्यांना आपलेपणाने चौकशी करत असतो. तेव्हा ही म्हणते, अरे एवढं काय प्रेमाने बोलतोयस, काढून टाक त्याला. आणि आता मनात विचार करते, ह्या मॅनेजरने जर गरळ ओकली तर सगळंच संपलं. तर प्रेक्षकांनो, इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय की राजवीरने कसं काय माहीत नाही, पण ब्युटीचा नंबर मिळवला आहे आणि तो म्हणतोय, मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे, तुमचा पत्ता द्याल का? तर ब्युटी म्हणते, हो देते ना. आणि तिने पत्ता दिला आहे. तर राजवीर त्या पत्त्यावर पोहोचला आहे आणि तिथे मयुरी आणि राजवीर एकमेकांच्या समोर आलेत. तर बघूयात आता राजवीर आणि मयुरीची ही भेट कशी ठरेल. प्रेक्षकांनो, कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.